आज पण लवकर उठलो होतो, नाश्ता वगैरे केला आणि गाडीकडे निघालो, कारण आज पण थोडंसं दूर जायचं होतं. गाडीमध्ये बसलो आणि प्रवासाला निघालो. आजचा आमचा प्रवास होता नाशिक ते देवळा. मग जात असताना वाटामध्ये थोडासा रस्ता खराब लागला, पण तरी पण आम्ही त्या गावामध्ये जाऊन पोहोचलो. आणि गावात गेल्याच्या नंतर लोक जमा झाले व आमचे जे काही काम होते ते काम आम्ही प्रामाणिकपणे केले. लोकांना पण ते खूप आवडले. त्यानंतर लागलीच आम्ही दुसऱ्या गावाकडे निघालो. तिथे गेल्याच्या नंतर एक आदर्श ग्रामपंचायत असलेली आम्ही ग्रामपंचायत पाहिली आणि अगदी ग्रामपंचायतच्या बाजूलाच असलेली द्राक्षाची बाग सुद्धा आम्ही पाहिली. नाशिकला ग्रेप सिटी म्हटलं जातं, म्हणजे या ठिकाणी सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन केले जातात. मग ही सर्व द्राक्षाची बाग पाहिली तर प्रचंड असं वेल आलेली द्राक्षे होती. त्यानंतर लागलीच प्रवासाला निघालो. परत दुसऱ्या एका शहरामध्ये पोहोचलो आणि त्या ठिकाणी एक कार्यक्रम घेतला आणि त्या ठिकाणी नागरिकांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये तोही कार्यक्रम खूप छान झाला. नंतर लागलीच कार्यक्रम झाल्याच्या नंतर एका हॉटेलमध्ये गेलो आणि काही जणांनी मटकी घेतली तर काही जणांनी समोसा घेतला आणि सुंदर पद्धतीने नाश्ता केला आणि लागलीच पुढच्या प्रवासाला निघालो. जात असताना आजही गोदावरी नदीचं दर्शन झालं आणि गोदावरी नदी पाहिली, जी की त्र्यंबकेश्वरवरनं आली होती. त्यानंतर भूक लागली होती, दुपारची वेळ झालेली होती. जेवण वगैरे केले. गावकऱ्यांनी कैरी वगैरे आणली होती. सुंदर जेवण केलं आणि जेवण झाल्याच्या थोडासा आराम केला आणि चहा घेतला आणि लागलीच पुढच्या प्रवासाला म्हणजे पुढच्या एका शहराकडे आम्ही रवाना झालो. मग जात असताना त्या ठिकाणी अगदी गोदावरी नदी खूप जवळून गेली होती. त्यामुळं या भागातला एवढा विकास झालेला होता की प्रचंड प्रमाणामध्ये एवढं ऊन असताना सुद्धा या ठिकाणी हिरवगार आम्हाला शेत किंवा पूर्ण परिसर पाहायला भेटला. एका व्यक्तीच्या घरी गेलो, त्या ठिकाणी संत्री वगैरे पिली आणि नंतर त्याच घरी गेल्याच्या नंतर एक छोटंसं चिमुकलं त्या ठिकाणी आम्हाला भेटलं आणि नंतर काही वेळातच एक मंदिर होतं, त्या मंदिराचं दर्शन घेतलं, पाया पडलो त्या मंदिराच्या आणि लागलीच दर्शन घेतल्याच्या नंतर नवीन प्रवासाला निघालो पुढच्या शहराकडे. पण मात्र आता नाशिकच्या जवळजवळ परत येत होतो. येत असताना एक खूप वाईट वाटलं की जी गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरवरनं उगम पावली आणि जे स्वच्छ पाणी होतं तर या ठिकाणी आल्यानंतर मात्र खूप दूषित झालेलं पाणी ह्या गोदावरी नदीचं पाहायला भेटलं. पण मात्र त्या नदीच्या जवळ असणाऱ्या शेताचा मात्र विकास खूप झालेला होता. मग गाडीमध्ये बसून बसून थकवा आल्यामुळं एक बाबाजी भेटले आणि त्यांच्या गाडीवरती एका छोट्याशा एका खेड्याकडे रवाना झालो आणि थोड्या अंतरावरती गेल्याच्या नंतर नाशिकमधील प्रसिद्ध असणारं अमृत गार्डन या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी पूर्ण गार्डन जवळपास 500 ते 600 मीटरचा राऊंड होता. तो पूर्ण राऊंड ते मारला. प्रसन्न वाटलं त्या ग्राउंडमध्ये. दिवसभराची कामे सगळी केल्यामुळे खूप थकवा आला होता. प्रचंड भूक लागली होती. जेवण वगैरे पोटभर केलं, कारण जेवायला आज खूप उत्तम होतं आणि लागलीच बेडरूमकडे रवाना झालो. जीवन जगत असताना माणसानं आरसा आणि सावलीसारखी माणसं जोडली पाहिजेत, कारण आरसा हा कधीच खोटं बोलत नसतो, जे काय खरं आहे ते सांगत असतो आणि सावली आपली कधीच साथ सोडत नसते.